संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे फ्रेंड्स ऑफ भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष, ठाणे शहर वृत्तपत्रे विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष समाजसेवक दत्ता घाडगे यांच्या पुढाकाराने ढोकाई येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियममध्ये 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं होतं। या योग कार्यक्रमात ठाणे विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी सहभागी होत योगाभ्यासाचा अनुभव घेतला। योग ही केवळ शारीरिक व्यायामाची पद्धत नसून शारीरिक, मन आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय साधणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे। आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आणि संतुलित आयुष्यासाठी योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे, असे यावेळी आमदार केळकर यांनी सांगितलं। या निमित्ताने उपस्थित सर्व योगप्रेमींसोबत योग साधना करताना सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्याचा अनुभव मिळाला। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगाचा समावेश करून निरोगी, सक्षम आणि आनंदी समाज घडवण्याचा संकल्प करूया। यावेळी आयोजक दत्ता घाडगे यांनी आमदार संजय केळकर यांचं स्वागत देखील केलं। वेळात वेळ काढून कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आभार देखील मानले। पतंजली योग समितीचे सुद्धा आभार मानण्यात आले। यावेळी दत्ता घाडगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस ढोकाळे येथे शरदचंद्र पवार मिनी स्टेडियममध्ये साजरा केला। संस्कार सेवाभावी संस्था आणि पतंजली योग शिबिर या दोघांच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आणि या ठिकाणी साजरा केल्यामुळे सगळे या आजूबाजूचे सगळे नागरिक सहभागी होतात आणि आमदार संजय केळकर सुरुवातीपासून दरवर्षी या ठिकाणी येतात, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन। आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये जे जे साधक सहभागी झाले होते त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि मी पतंजली योग समितीचे विशेष आभार सुद्धा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।